ज्यांनी केलं उलगसम्राट चंद्रकांत ढवळीकर यांचे पुतणे आमचे दाजी, त्यांचा गॅरेजचा व्यवसाय आहे. पण आज खास म्हटले वैश्विक साहित्य संमेलन आहे ना, मी आजपासून परत एका परंपरेसाठी उभं राहणार. आज पहिल्यांदा वासुदेव त्यांनी साजरा केला. आज बास म्हटले, बास संसार बास झाला. मला फार अभिमान वाटतो त्यांचा. रक्त कलावंताचा आहे, शांत बसवत नाही. आज वासुदेवाचं कॅरेक्टर त्यांनी खूप अप्रतिम असं केलं. त्यांच्यासाठी जोरदार पाया दिलीपजी जाधव सर. म्हणजे शाहीर आता ते उद्यापासून संसार सोडून गेला ना. संसार अहो ते कार्यक्रमात सांगायचं असतं. परंपरा इथून पुढे सुरू ठेवणार आहे. परंपरा या ठिकाणी आता इथून पुढे चालूच राहणार आहे. दानाचं महत्व सांगण्यासाठी वासुदेव येऊन गेला. खूप प्रकारचं दान या ठिकाणी आहे. पहा, माणसाला सर्वश्रेष्ठ दान आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं एक आहे भूदान, अन्नदान, वस्त्रदान, भूदान, कन्यादान अशा अनेक प्रकारच्या दानाच्या संकल्पना आहेत. आणि आता नवीन संकल्पना आहे रक्तदान, नेत्रदान, आता शरीरदान आहे, देहदान. आणि याच्यातलं जर काहीच चांगलं नाही तर सगळ्यांसाठी आहे ते मतदान. हे मात्र कोणी सोडायचं नाही. अशा अनेक प्रकारच्या दानाच्या संकल्पना आहेत. पण आपल्या प्रपंचामध्ये आपण जेवढा भाग कमवत असतो त्याच्यातील एक पाव हिस्सा आपण धर्मासाठी आणि देशासाठी खर्च केला पाहिजे, दान केलं पाहिजे. ज्या दानावरती अशा प्रकारचे हे महान महान कार्य उभे राहत असतात, ते कोणाच्या खिशातून उभं राहू शकत नाही. म्हणून या दानाचं महत्व सांगण्यासाठी या शिवचरित्र साहित्य संमेलनामध्ये हा वासुदेव आला आणि दानाचं महत्व सांगून गेलेलं आहे. मंडळी, यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये एक दुसरा प्रकार जो आहे तो आहे भारू. बहुरूढ असणाऱ्या परंपरा संत पैठण निवासी एकनाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी या ठिकाणी भारुडाच्या माध्यमातून मांडले. मरगळलेला महाराष्ट्र, हजारो वर्ष अनेकांच्या स्वाऱ्या सहन केलेला महाराष्ट्र आणि त्या मरगळलेल्या स्थितीमध्ये नाथ महाराजांनी
समाज प्रबोधन भारुडाच्या माध्यमातून केलं. त्यातलं एक भारुड आता आपल्याला पाहायचंय. मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. आता कोणता दादला आहे आणि कोणता नवरा आहे हे तुम्हाला मी भारुडातच सांगतो. आपल्या समोर भारुड सादर करण्यासाठी येत आहेत दत्ता जाधव, भारुड कलावंत. त्यांना मी या ठिकाणी कार्यक्रमासाठी भारुडात आमंत्रित करतो. अल्प आयुष्य मानव देह शकले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाची उरलते पाहेगा राम राम स्मरा आधी लाहो करागात गाला मुरबंधी अवधी सांडविया उपाधी लक्ष लावले रहा श्री गोविंदिगा. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, समर्थ रामदास स्वामींनी माहितीये कोणता प्रकार लोकसंगीताचा गायलेला आहे? डफगान. आपल्या महाराष्ट्रामध्ये जी भेदिक परंपरा आहे ना, त्या भेदिक परंपरेचे जनक हातामध्ये शायरी डफ घेऊन ज्यांनी प्रबोधन केलं असे समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात? जा 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 झटका रे जाऊन गुरु प्रति हटका, जा 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 झटका रे जाऊन गुरु प्रति हटका, घे राम रसाचा झटका प्राण्या तेव्हाच होईल सुटका. नऊ दरवाजे खुडती रे षडचक्रावर फिरती प्राण्या, तिथेच घेशील गिरती प्राण्या चिन्मय स्वरूप होशी. औत हाताचा मळा रे देहरूपी मळा, औत हाताचा मळा रे रामती बाळा सोळा, विधितयान जप मांडला अमृताच्या वेळा रे. समर्थ रामदास स्वामी काय सांगतात? जा 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 4 वेळा सांगितलं आणि एकदा सांगून माणूस ऐकत नाही, म्हणून 4 वेळा सांगितलं. जा 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 झटका जाऊन गुरुप्रती हटका, घे राम रसाचा घुटका, गुटका नाही घुटका, घे राम रसाचा घुटका प्राण्या तेव्हाच होईल सुटका या भवसागरातून. म्हणून काय म्हणतात? आणि याच्यातून सुटका ज्याला करून घ्यायची असते ते इतकं सोपं नाही. ऐसा होई भीत रे उलटा मार्ग नीट रे, ऐसा होई भीत रे उलटा मार्ग नीट रे. हा उलटा मार्ग आहे मूळबंदीचा. रामदास स्वामी दाविली मोक्ष पदाची वाटवा, धिंग तांग तांग धिंग तांग तांग असा डब, असा डब खडखडायचा वाजवा. ऐसा होई भीत रे उलटा मार्ग नीट रे, ऐसा होई भीत रे उलटा मार्ग नीट रे. रामदास स्वामी दाविली मोक्ष पदाची वाटवा. एका हातात डब दुसऱ्या हातात ठेवतात मंडळी घेऊन प्रबोधन करत रामदास स्वामी गावोगावात फिरलेले आहेत. ही चाल रामदास स्वामींची आहे. ही आपली लुप्त झालेली कला. काय पावित्र्य आहे, काय सात्विकता आहे. एक शब्द म्हणजे मंत्र आहे. जसं माऊली म्हणतात एक तरी नवी अनुभवावी. हजारो वेळ वाचून आणि अभंग वाचून काही उपयोग नाही. एकच अनुभवा मोक्ष पदाला गेल्याशिवाय राहणार नाही. अशी रामदास स्वामींची परंपरा. आणि ते स्वामी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु म्हणून लाभले. त्यांचा पराक्रम तुम्हाला माहिती आहे. महाराजांना वेळोवेळी सावध करण्याचं काम रामदास स्वामींनी केलेलं आहे. आणि रामदास स्वामी त्यांच्या समकालीन म्हणजे त्यांचेच नातेवाईक होते. कोण? नाथ महाराज.
त्यांचे काका होते रामदास स्वामी, नाथ महाराज, एकनाथ महाराज आणि त्यांचं भारुड या ठिकाणी तीच परंपरा स्वामींकडून घेतली. जनार्दन स्वामींचा अनुभव घेतला आणि भारुडात्मक रूपातून जनसामान्यांचं प्रबोधन केलं. कारण सर्वसामान्यांना संस्कृत कळत नव्हतं, म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरी तर लिहिली प्राकृतामध्ये, त्यानंतर अमृतानुभव दिला, त्यानंतर अजून समजत नसेल तर त्याच्या खाली उतरले आणि 26 अभंगाचा हरिपाठ लिहिला. अधिकार त्यांचा जाणलेला मार्ग चालत आहे मग कळवते प्रत्येक अधिकारासाठी, जसा जो अधिकारी तसा मार्ग संतांनी दाखवला. म्हणून मार्ग लावणी गेले आधी दयानिधी संतते, येण्याची पंथे चालू दाबला, नकळे कोणता कोणते काही, पांडुरंग हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी. या ठिकाणी भारुडकार आलेले आहेत. महाराज, तुमची काय व्यथा आहे आमच्या मंडळींना ऐकवत. हा, राम राम मंडळी, राम राम. हा, कशाला बसते पावसा पाण्याचं? अहो जावा आपल्या घरी जावा. नाही नाही, आमचा प्रोग्राम पाहण्यासाठी बसले आहे की नाही. तर करतो सुरुवात. काय सांगायचं तुम्हाला, आधी माझा परिचय द्यायला पाहिजे आहे की नाही. तर तुम्हाला माझा परिचय देतो. माझं नाव काळीअप्पा बेलेअप्पा ढोलपुके, राहणार पांढरपुरे, तालुका हातभट्टी, जिल्हा नंदुरबार. काय सांगायचं मंडळी तुम्हाला, अहो माझा रस्त्याने रोज सकाळी उठावं, आंघोळ स्नान करावं आणि गावामध्ये जाऊन दूध घालावं. पण काय सांगायचं, एकवीसशे गावामध्ये गेलं, दूध घातलं, पगार झाला आणि तुमच्यासारखी 4 मित्र मंडळी आली. या राव बसाराव आणि घ्या राव म्हणले. आता घ्या राव म्हणल्यावर घेतलं ना आम्हाला गोळक्यात. पण आम्ही कधी दारू पित नव्हतो, पण दारू पिल्याच्या नंतर आमची काय दशा झाली. आणि एकदा बिचारी घरी बायको वाट बघत असती, नवरा अजून कसं काय येईना, पण ती बायको हातामध्ये 85चं ताट घेतलेलं असतं. कशासाठी? आम्हाला ओवाळण्यासाठी. माणूस मेलेला बरा, पेलेला माणूस मेलेला बरा, मरणाची भीती वाटते म्हणून पेलेला बरा. चला बिचारी बायको घरी वाट बघत असेल, इकडं दारू पितोय मी, किती वेळ झाले, पण आता ती बायको काय करते बघावं लागेल. अरे सगुणा, सगुणा, आले आले आले. तुला दारूवर म्हणतो ना, हे बाया काय सांगावा. आले का नाही? अरे ना, जे बसती मुडते अरे. हा, आपल्या हिंदू धर्माची संस्कृती सांगते काय, धन्य ती आहे व तिचा पती तिचा देव. पती हा परमेश्वर असतो त्या पत्नीचा. पण म्हणतात ना, कर्म धर्म योग याच्या जोडीनं योग्य असा जोडीदार मिळत असतो. पण म्हणतात ना, आमच्या पदरात पडले जोड आणि हसून केले गोड. असून अडचण नसून खोंबा अशी आमची गती झाली आमच्या जीवनाची. काय देवाला काय केलंय? जेवायला काय केलं? हा, अरे तुला आले गेलं खायचं प्यायचं एवढंच करतं का? प्रपंचाचं कामा करायचं. प्रपंच मग उभं चाललंय काही आपलं घर प्रपंच सगळ्या त्याच्या माझ्या जीवावर चाललाय सगळा. तुझ्या जीवावर चालला आहे का तुझ्या शाळेला गोंड्या होईल? तुझ्या पण दागिने ती सगळं माझ्यामुळेच आहे. बाई 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 काय सांगावं. नको 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 गेले ह्या मूर्त्यानं. काय नको नको केल्या? काय सांगावं वाटतं म्हणून नाथ महाराज सांगतात काय, अगं दादला नको ग बाई, मला दादला नको ग सर्व गोष्टी स्त्रीला आवश्यक असतात. काय सांगा आमच्या जीवनाची व्यथा, आमच्या प्रपंचाची व्यथा. मोडकाचं घर तुटकचं छप्पर, मोडकाचं घर तुटकचं छप्पर. मग आता तुला काय ताजमहल द्यायचं काय बांधलंय? मोडकं घर त्याला तुटकं छप्पर आणि मुडदा मग तुला काय ताजमहल बांधून द्यायचं. काय 50 रुपयाच्या पेयाला मला
अहो एवढं घर बांधलं असं मोडकं तुडकं त्याच्या जायला जागा नाही, मला जागा काय सांगा बा तू माझी आमच्या आपल्या असणाऱ्या प्रपंचाची कथा हो काय झालं? हात कचलुडा तुटकीच चोळी हात कचलुडा तुटकीच चोळी काय झालं इथं? अहो नीट घालायला कपडे सुद्धा नाहीत अशी पद्धत झाली ना माझी तुला ती एवढी मोठी नसून फुटून आली तुला कशाला चालेल तुम्ही अहो, एवढा फटका संसार असं ना काय सांगा मी जीवनाची वेगा अहो शिवाया दोराना प्रपंचामध्ये अन्न वस्त्र निवाराच्या प्रमाणे माणसाच्या गरजा असतात त्या पोटाला निदान खायला तरी व्यवस्थित पाहिजे ना पण काय सांगा बा त्याच्या अवघ्या आयुष्यामध्ये जेवायला काय कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी जीवनचा काय लग्न कसं झालं त्या खाऊन पिऊन बरं कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी ही जेवण चांगलं असतं खायला लागेल तुला. माझ्यासाठी असेल ती म्हणजे हे जेवण चांगलं आहे चांगले अहो जेवण चांगलं आहे पण काय बघा ना त्या तेलाची समरस झाले एका जनार्दनी समरस झाले या सगळ्या प्रपंचामध्ये माया मोहाच्या प्रपंचामध्ये गुंतले पण या प्रपंचातून निघण्यासाठी असणाऱ्या सद्गुरूच्या समरसाला ही असणारी पतिव्रतेचा धर्म पाळणारी सुमन ही कृप झाली काय सांगितली नाथ महाराजांनी एका एका जनार्दनी समरस झाले पण तो एखाद्या बाईला नेसता येणार नाही अशी साडी आणि असा मेकअप करून आले जोरदार काय वाजवा हो महाराज हा आता हे दोघांचं नाटक भेटलंय हा हा मी एखादं नाव घ्या म्हणून सांगा की बाईला नाव घ्यायचंय सगुणाबाई एखादं नाव तरी घ्या की हा आपण नाव घेतलं असतं पण पहिला मान हा पतिदेवाला असावा असं मला वाटतं मी नाव घेतलं असतं मग पहिला माणसं वसनीचा नाही, सुवासनीचा असतो बरोबर आहे कारण बायकोची इच्छा आहे की तुम्ही घ्यावं लेडीज फर्स्ट लेडीज फर्स्ट बरं घ्या तुम्ही घ्या म्हणजे मी नाव घ्यायचं बरं हा ऐका दिवस संक्रांतीने केला तेव्हा संक्रांतीची किती सुगड पुन्हावानी दुगड पूर्वाची चिंते कणी शिमगावाने शिंग्याचा खेळते रंग पाडवा झाला रंग वर्षाची सण झाले नाही सारी आणि त्या सर आमच्या बाबूरावांचं नाव घेते त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं साहित्य संमेलनाच्या दारी साहित्य संमेलनाच्या दारी म्हणून आता बाबूराव तुमचा चान्स आहे होय नाव घ्यावं लागेल काय मला तुमचं काय म्हणजे मला नाव घ्यावं लागेल आता बाईक बाईक कुणी घेतलं नव्हे नाही होय. अहो भाजी मेथीची आहे. सगळ्यांनी माहिती आहे की ते भाजी वाजीचं हे असू नको मग ऐका मग हा. खोक्यात खोका टीव्हीचा खोका खोक्यात खोका टीव्हीचा खोका
सगुणा माझी मांज मी तिचा भोका. बरोबर आहे, आधुनिक आहेत ना, त्याच्यामुळे असं झालंय. ते कलियुगामध्ये धर्म बुडाला, अधर्म झाला चौघड. पाहता पाहता धर्म बुडाला, कठीण काळ हा आला पुढं. आणि हा धर्म टिकवण्याचं काम नाथ महाराजांनी अशा भारुडांच्या माध्यमातून जे वरवर दिसताना काय दिसतंय, एक मनोरंजन दिसतंय, पण आत्मा त्याचा प्रबोधनाचा आहे. इतकी जोरदार लोककला मंडळी आज या ठिकाणी जवळजवळ आमचा एक 30-35 लोकांचा मोठा संच आहे. पुढच्या वेळेस आपल्याला जेव्हा कार्यक्रम करायचा सर, हा 35 लोकांचा संच महाराष्ट्राच्या कीर्तनापासून, जसं म्हणू आपण पोतराज टू जसराज, लोकसंगीताचे शास्त्रीय संगीतपर्यंत त्याची व्याप्ती आहे. असा तो ग्रुप पुढच्या वेळेस आपण घेऊन नक्की कार्यक्रम आपण करूयात. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, थोडा उशीर झालेला आहे, त्यामुळे थोडा मी आवर्त घेतो. या ठिकाणी 2च प्रकार आपल्याला बघायचे. 1-2 मिनिटांमध्ये आपण पोतराज सादर करणार आहोत आणि पवाड्याने आपल्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. जोरदार टाळ्यांनी या भारूड कलावंतांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. आचार्य आत्रे यांनी मराठी माणसाचं एक लक्षण सांगितलेलं आहे. आता जरा ताट बसा. आता आचार्य आत्रेंचा विषय आला, म्हणजे साहित्याचा विषय आला. आचार्य आत्रेंनी मराठी माणसाचं लक्षण सांगितलेलं आहे. मराठी माणूस कसा ओळखावा? ज्यांचं आडनाव पाटील आहे, ज्यांचं आडनाव साठे आहे, ज्यांचं आडनाव पोकळे आहे, ज्यांचं आडनाव शिंदे आहे, ज्यांचं आडनाव जोशी आहे, कुलकर्णी आहे, यांना मराठी माणूस म्हणायचं का साहिब? मग कोणाला म्हणायचं? मराठी माणसाची व्याख्या काय सांगितली? आवड ही मराठी आडनावाची माणसं झाली. हा, मग मराठी माणूस नेमकं म्हणायचं मग मराठी माणूस कोणाला म्हणावं? आचार्य सांगतात, हा, ज्याच्या घरी नाही तुकोबाची गाथा, हा, ज्याच्या घरी नाही शिवचरित्राची गाथा, वा, ज्याच्या घरी नाही महाभारत आणि रामायणाची गाथा, त्याच्या शरीराला अनाचार, त्याचा माथा मोकळाच राहणार. मग मराठी माणूस कोणाला म्हणायचं? त्याच्यामध्ये मराठी माणसाचं एक अप्रतिम लक्षण सांगितलंय. किती आवडलं तरी टाळ्या वाजवायला, टाळा टाळा करणं मराठी माणसाचं अप्रतिम असं लक्षण. संमेलनातले सूर, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं ही सगळी मराठी माणसं आहेत. ही सर्व जातिवंत मराठी माणसं आहेत, म्हणून हा सोहळा यांनी घडवलेला आहे. जोरदार टाळ्या सर्व शिवभक्तांसाठी आणि या सोहळ्यासाठी. कलियुगामध्ये धर्म बुडाला, अधर्म झाला चौकड. कलियुगात नास्तिक पंत बोलला फार. देवाधिकांच्या कल्पना झूट म्हणती नारी आणि भर. मग त्यांना करतो सरळ सवाल, कशा करता वसवले हे पंढरपूर. या दुनियेचा पालनहार ओढा राहिला, विटेवर अनुभव घ्यावा. म्हणून शाहीर हा, या ठिकाणी हा जो गौरव चाललेला आहे, बरोबर, लोककलेचा आणि शिवचरित्राचा, या ठिकाणी हा गौरव करताना कलावंत काय म्हणतो? काय म्हणतात? आशियाई लखावाली मला भेटली गंगेत. पोत्राजाने चाप परिधान केले, वाक्या परिधान केल्या, हातामध्ये आसोड घेतला, वारीला जातो तो वारकरी, शस्त्र धारण करतो तो धारकरी, हातात पेट घेऊन देवीचा जागर घालतो तो पोतराज. गोलाम दशेंद्रियाचा एकमेळा केला, ईसा जगदंबे चरणी गोंधळ घातला. दशेंद्रियावरती विजय मिळवून त्या जगदंबेला परावाणीने स्तवन करतो आणि जगदंबेला प्रसन्न करून घेतो तो गोंधळी. हा पोतराज या ठिकाणी आलेला आहे आणि त्याची कला तो सादर करतो ओळीच्या माध्यमातून. ह्या ओळीचा जन्म पोतराजापासून आहे. मावळंनी ओळी लिहिली, वंदन कुणाला केलं? श्री गणेशाला. ओम नमो दी आद्या वेदपती पाद्या जय जय सुसंवे
गणेशू सकलार्थमती प्रकाशू मणे निवृत्तीदासू अवतारी. म्हणून ही होळी पोतराज कसं गातो? आशियाई लकाबाई मला भेटली गंगेत हिरवी पंचोली अंगात मोती भरले भागात.
पोत्राचं खेळ करायचा, लोकांना मोहपाशात अडकवायचं. मोहनी कला जी असते ना ती यांच्याकडे असायची. सगळं ब्लॅकआउट त्यांच्या मनावरती, त्यांना इमोशनल करून त्यांच्या मनावरती राज्य करायचं. त्यांच्यात आपापसात नेत्रपल्लवी नावाची भाषा असायची, जी फक्त डोळ्यांच्या माध्यमातून ते करायचे. अशी नेत्रपल्लवी भाषा या पोत्रांना येते. आणि त्यातून काही गुप्त हे खात्याचं सगळं मटेरियल गोळा करून महाराजांपर्यंत पोहोचवण्याचं काम या पोत्रांनी केलेलं आहे. जोरदार स्वागत करा यांचं. एक फटका अंगावरती घेऊन बघा म्हणजे कळेल पोत्रा धुण्यासाठी काय लागतं ते. धन्यवाद. पोत्रात महाराज, या ठिकाणी तुम्ही आला, तुमची सेवा सादर केली. आणखीन हे जातीवंत पोत्राचंच आहे का? हा, मगाशी सांगत होतो, ह्या जटा धारण केल्या. जेव्हा शाळेमध्ये हा मुलगा गेला तेव्हा शाळेमध्ये हेडमास्टरांनी सांगितलं ते पहिलं कटिंग करून ये, हे सगळे कापून टाक. असं म्हटल्याबरोबर तो घरी आला, थोडा रडला आणि शाळा सोडून दिली. कळलं ना? अशी परंपरेसाठी त्याग करणारी गुरुजन मंडळी, ही सगळी मंडळी. इतकं सोपं नाहीये परंपरा जगवणं म्हणजे. त्याला देहाचं गुंतवणूक करावं लागतं. तर अशी रेल्वेबान परंपरा पोत्राची. धन्यवाद. आपल्याला महाराजांचं अशा खूप गोष्टी आहेत, वेळ कमी आहे. आपल्याला महाराजांचं गुणगान करायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान करायचं आहे. त्याआधी ज्या छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य घडवलं, आता आपल्याला पोवाडा सादरीकरण करायचं आहे आणि आपला कार्यक्रम आपल्याला थांबवायचा आहे. त्यासाठी महाराजांचं एक सुंदर गीत घेऊया. प्रसिद्ध गीत आहे. क्लासिकल मध्ये एम ए केलेली आहे. संगीतामध्ये एम ए केलेला आहे आणि आता लोकसंगीतामध्ये आम्ही पीएचडी करतो. आणि लोकसंगीतामध्ये आमचा हा पीएचडीचा विषय आहे. जोरदार. हे जे चाललंय ना, हे आंदोलन चाललेलं आहे, ही क्रांतिकारी चळवळ चाललेली आहे, कार्यक्रम नाहीये. पावनखिंड चित्रपटाचा युगत मांडली हे गाणं कोणाला माहिती आहे? ऐकलंय का? कुणी ऐकलंय? युगत मांडली गाणं कुणाचं आहे माहिती आहे तुम्हाला? युगत मांडली हे गाणं हरिदासी शिंदे, शाहीर हरिदास शिंदे यांनी गायलेलं आहे. त्यांच्या जोडीला अवधूत गांधी म्हणून आहे. ते त्या चित्रपटासाठी जे संबळ वाजवलेलं आहे शेवटपर्यंत, ते संपूर्ण संबळ त्या व्यक्तीने वाजवलेलं आहे. आणि आता देखील काल एक रेकॉर्डिंग झालेलं आहे, ज्याला आपण देवदाशी म्हणतो, ज्याला आपण त्यांचं आयुष्यच असं आहे की तृतीयपंथींचं, जो की त्याला
कुणीही म्हणजे किंमत देत नाही, पण त्याची किंमत काय आहे याची पूर्ण जाणून देणारा एक चित्रपट येतोय, त्यामध्ये सुद्धा यांचं गीत कालच रेकॉर्डिंग झालेलं आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी जोरदार करायला धन्यवाद. आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये खूप प्रकारची गाणी झाली आहेत, जोगत्यांवरती पण गाणी झालेली आहेत, पण जोगत्यांच्या आवाजातलं एकही गाणं नाही जे त्यांना प्रेरित करतं, जे त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी गाणी आहेत ना. मोहम्मद रफी आहेत, आज मोहम्मद आझीज आहेत, A.R. रहमान आहेत, सगळेच आहेत ना, पण त्यांच्यासाठी नाही. म्हणून त्यांच्यासाठी एक गाणं मी त्यांच्या आवाजात केलेलं आहे, त्याचा रिलीज होईल, तुम्ही ऐकालच पुढे, हरकत नाही. मत्यशिकस्त, पावनखिंड, हंबीरराव असे अनेक चित्रपट या ठिकाणी या लोकसंगीताने आम्ही जागृत केलेले आहेत. आणि आत्ता जे गीत गात आहेत आमचे रामजी पांढरे सर, अत्यंत गोड आवाज आणि खानदानी आवाज. कशाला म्हणायचं, माईक नसलं तरी आम्हाला काही हरकत नाही, आम्ही शेवटपर्यंत पोहोचू शकतो. Thank you.
सर्व माणसांची ओढ शहराकडे आहे. जीवा भावाने जेव्हा मी पाहिलं, तुकडोजी महाराज म्हणतात, हे माझ्या प्रिय मित्रा आई, जीवा भावाने जेव्हा मी पाहिलं, माझं गावच मंदिर शोभल, माझं गावच मंदिर शोभल. विठ्ठल रखुमाई खरीदारी, पुंडली कही मुले गोजिरी. विठ्ठल रुक्माई खरीदारी माता त्यांना विठ्ठल रुक्मिणीचं रूपक त्यांनी दिलं तुकडोजी महाराजांनी. तुकडोजी महाराज काय म्हणतात, पुंडली कही मुले गोजिरी, त्यांचा चरणी सेवेचं फुलनी वाहिल. काय मिळालं पाहिजे समोरच्या पिढीला, चरणी सेवेचं फुल मी वाहिल, माझं गावच मंदिर शोभल. ओम नमो शारदा माता.
आणि शिवनेरीवरती शिवावतार झाला आणि हा राजा स्वराज्याचे बंधू स्वराज्याचा झेंडा फडकला पण आधी प्रश्न महत्वाचा बाजूला गेला बाजूला गेला कल्याण खजिन्याची लूट करण्यात आली वरचा प्रसंग भाग सांगते कल्याण खजिन्याची लूट करण्यात आली पण एक सक्षम राजा कसा असावा शिवाजीचे वर्णन किती शिवाजीचे वर्णन किती नुसतं दिले लावून आणि त्याच्या पुढे नाचून शिवजयंती साजरी होत नाही याचं गुण आम्ही कळलं पाहिजे याचा आपल्या विचार लक्षात घेतला पाहिजे कशासाठी शिवाजी महाराज शिवाजीच्या उलट दिवासी होतं जो दिवासीला जातो शिवाजी झाला शिवाजीचे वरून किती न्याय आणि नीती सदा करते सदा करते कल्याण खजिन्याचा एक मान तरुणीला भली रूपाची खान तिच्या पुढं नमुने मान तिला माननी माते समान परस्त्रीचा या केला बहुमान आता शिवराय चारित्र्यवान विजापूरचा अफजल खान विजापूरचा अफजल खान शिवाजीला करण्या हैराण बळीगंबरनी त्याला आजभर नाही बोलला कुठेतरी कोपऱ्यात उभा राहिलेलं हे उभा राहिलं आणि पुढे येऊन काय म्हणतंय मैं लाऊंगा शिवाजी को मैं लाऊंगा शिवाजी को शिवा तो डोंगर का दुर्बा 8.5 फुटाचा 10,000ची फौज घेऊन आला पण राजा होता विजापूरचा अफजल खान शिवाजीला करण्या हैराण किंवा त्याचा घ्यावया प्राण पहिले जाऊया उचलून आला प्रताप गडावर आला प्रताप गडावर पण त्या अफजल खानाला शिवाजी राजाला काय यांचा बसला तिथंच सबल बांधून आता पूर्ण पोवाडा साजरी करायला थोडा वेळ नाही मग बाजीला शेती आला पधार घरी गेला तो त्याला त्यातून जोडला हे सगळा विचार घरी पोचत आला घरघरा फिरतो पट्टा शिवबाचा पठ्ठा आधी लगेच तोंडाल्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा स्वामीनिष्ठ देवघरी तालाची माणूसा या कमलकुमारीला पळवून आणलं या उदय भानला डोळलं आणि त्या सतीची सुटका करायची म्हणून तानाजी माणूसरे गळ्यावरती दोर कापला महाराजांना शब्द दिलाय पौर्णिमेच्या रात्रीपर्यंत सतीची सुटका करतो दोर तुटला 250-300 मावळे जमिनीवर कोसळून ठार झाले मर्द मावळा मागे सरकला मर्द कसा मारायचा 50 मावळ्यांची तानाजी माणूसरे सर करून वर गेलेले आहेत सर करून वर गेलेले आहेत आणि आक्रमण केलं वेळ व्हावा तोकडे संग्राम सगळ्यांना परिचित है कमलकुमारी आओ मेरी बेगम तुझा बाप हजर आहे असं म्हणून तानाजी माणूसरे मामाने मारलं उड्डाणाला मामाने मारलं उड्डाणाला दात खाऊनच केलं वारा पुढे भाषेला उदय भानाला उदय भान
मला असं वाटतं साहेब बलराम बलराम श्रीफळ श्रीफळ छत्रपती हा बदल करणं आता मंडळी खरोखर गरजेचं आहे. श्रीफळ छत्रपती ईश्वर संभाजी हा हा बदल जर केला तर पुढची पिढी मुळे त्यांचं बलिदान धरलेली आठवावं असं बलिदान आहे. तो माझा शंभू राजा त्याला कैद करण्याचा मंडळी काटा टोचला तर 8 दिवस वेदना जात नाही. त्या शंभू राजा हाल अपेक्षा हाल करून या ठिकाणी संपवून पण छत्रपती संपणारे नाही, महाराज संपणारे नाही. अरे पत्थर पूजा करने वाला धर्म छोड़ देना त्याला खुदा का धर्म इस्लामी ले ले तुरेला असं म्हटल्याबरोबर कोणता स्वाभिमानी मराठा गप्पावंचार आहे. रागाने ना हरागाने, तुझा प्यारा धर्म तुझा माझाही प्यारा धर्म मला धर्मासाठी मरे प्रसंगाला तुझी बेटी निवडी मला तुझी बेटी आहे संभाजी मरती दुसऱ्याच्या मोठील बोलू नको मान उंचावून मराठ्याची मान आहे कशी जाते मराठ्याची वाघाच्या डबऱ्यात घालून हात मोजली ही जात ही आमची पहा जाऊन पाणी आमच्या इतिहासात असं म्हटल्याबरोबर महाराज काय म्हणताय तुझी बेटी देऊन मला जावाईचा देवा केला लाथेच्या ठोक्यात. आता याच्यापुढे मला वाटतं औरंगजेबाला ऐकण्यासारखं काय राहिलं इथे तो संपलेला आहे. तुझ्यासारख्या दिनदुबळे आला संभाजी तुला जहागिरी देतो, ऐश्वर्य देतो. तुझ्यासारख्या दिनदुबळे आला आम्हा मराठ्यांच्या मुदलाय पाचवीला मरणाचा आम्हावर लढा हे जरा सामान्य हिरवा खातो तुला आले बांधून तर काय समोर ये काय शौर्य असेल कसा होता आपला शंभू राजा भरधार छातीचा बांधा भरधार छातीचा बांधा भरधार कोकरी मांडा भरधार कोकरी मांडा असा आमचा छत्रपती होता शंभू राजा. आता लोक जिममध्ये जातात काही गरज नाही. आपला भारत देश उच्च कटिबद्ध प्रदेश आहे, काहीच गरज नाहीये. फक्त मातीची सेवा केली पाहिजे. या मातीची सेवा करत होती जुनी माणसं म्हणून 100 पर्यंत टिकत होती. आता मातीपासून लांब झाली तो डावऱ्या मांडल्यावर फ्लॅट त्याच्यामुळे 100 पर्यंत जाणं अवघड होते. असू द्या आता छत्रपती शंभू राजाला या ठिकाणी कैद केलं. कवी सरिकाठी बाप के घोडे कप्ताने भूकाराची मान बुलंदी शूर मराठ्याने अरे बच्चे सरिका तू हे मुझको समझ बात मिली जब मांगेगा तो दूंगा सरदारी असं म्हटल्याबरोबर छत्रपती शिवाजी संभाजी महाराज काही ऐकत नाही. मग आज्ञा केली औरंगजेबाने
भाले घेऊन धावले गुलाम तुकड्याचे हो गुलाम तुकड्याचे डोळेही काढायाचा झाला हुकुमशहाचा जिरहा 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 देवी जिरहा 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 देवी जिरहा 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 देवी या बलिदानाचा पोळा ऐकताना ज्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येणार नाही ते रक्त हिंदूचं नाही ताता याची जीभ उमटले शब्द पाच जाते आणि हाती भाले घेऊन धावले गुलाम तुकड्याचे डोळे ही काढायचा एक एक दिवस यातना होता एक एक दिवस डोळे ही काढायचा झाला हुकुमशहाचा आणि या आमचा शंभू राजा नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम धरती पावकः या यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर् भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य संभवामि युगे युगे त्याचं कार्य करून झालेलं होतं शरीर फक्त राहिलेलं होतं म्हणून शेवटी आमचा राजा फक्त एकच शब्द बोलला आणि हिंदू धर्म की जय तयाचा नागनदी भरला हो नागनदी भरला हो नागनदी भरला जीवा तुटली वाचा मिटली जीवा तुटली वाचा मिटली तरी नयन त्याचे जीवा तुटली वाचा मिटली तरी नयन त्याचे आणि पेट पेटून सांगत होते बीज मराठ्याचे आणि पेट पेटून सांगत होते बीज मराठ्याचे हो बीज मराठ्याचे हा प्राण जाण्याच्या अगोदर महाराज एक शब्द बोलले हिंदू धर्म की जय हिंदू धर्म की जय हिंदू धर्म की जय अरे जीवाची विदळी ज्योत राहिले तेज दुनियेत राहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव संभाजी महाराजांचे नाव नंतर मग घ्यावे